नाशिकमध्ये 22 आणि 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी ठाकरे गटाचे बॅनर लागलेले आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। येत्या 22 आणि 23 जानेवारी रोजी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहे। उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यात ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय। या अधिवेशनाच्या तयारीसाठी ठाकरे गटाकडून आता सुरुवात करण्यात आलेली आहे। नाशिक शहरातील विविध चौकात ठाकरे गटाच्या वतीने अशी बॅनरबाजी करण्यात आली आणि त्याचप्रमाणे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मिती देखील केली जाते। खरं तर 22 जानेवारी रोजी एकीकडे अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देखील होणार आहे। मात्र हा सोहळा राजकीय असल्याचा टीका विरोधकांकडून करण्यात आली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे जे आहे ते नाशिकमधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचं दर्शन घेणार आहे आणि त्याचप्रमाणे गोदा किनारी महाआरती देखील करणार आहेत। उद्धव ठाकरे यांचा 22 आणि 23 जानेवारी असा 2 दिवसीय नाशिकमध्ये दौरा आहे आणि याच दौऱ्याच्या निमित्ताने आता ठाकरे गटाकडून ही तयारी अशी सुरू करण्यात आलेली आहे। वातावरण निर्मिती देखील केली जाते। खरं तर या अगोदर 1994 साली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आलं होतं। त्यानंतर 1995 साली राज्यात युतीची सत्ता आली होती आणि त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून तयारी ही करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक।